बातमी आहे काँग्रेसची, काँग्रेसच्या भूमिकेची। काँग्रेसनं या निवडणुकीत आपली उमेदवारी दिली होती, पण पूर्ण ती माघारी घेतली आहे। संपूर्ण राज्यात ठरलेली चर्चेची विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। मात्र या निवडणुकीत मोठा राजकीय पेचही पाहायला मिळतोय। भाजपनं आपले 6 उमेदवार 2 दिवस आधीच जाहीर करून टाकले, पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतला गोंधळ मात्र अर्ज दाखल करायच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होता। त्यातही अंबादास दानवेंची घोषणा ठाकरेंनी केली आणि काँग्रेस बिथरली। महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी पाहायला मिळाली। काँग्रेसनं 2 महिन्यात अर्ज माघार घेण्याची हॅट्रिक केली आहे। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। काँग्रेसची निवडणुकीतून माघारीची हॅट्रिक। गेल्या 2 महिन्यात 3दा काँग्रेसची तलवार म्यान। आधी उमेदवार देणार म्हणून घोषणा, नंतर ऐनवेळी माघार। होय, तब्बल 3 वेळा काँग्रेसला निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे। त्यामुळे काँग्रेसला सेटबॅक बसला आहे का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। याला ताजं कारण ठरलं आहे विधान परिषदेची निवडणूक। बुधवारी संध्याकाळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाली। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। उद्धव ठाकरे लढणार असतील तर विरोध करणार नाही अशी भूमिका मविया आणि महायुतीनं सुद्धा घेतली होती। त्यामुळे काँग्रेस काय करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। मुंबईत या सगळ्या घडामोडी सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राजधानी दिल्लीत होते। तिथूनच त्यांनी घोषणा केली की काँग्रेस या निवडणुकीत उमेदवार देणार आणि आज सकाळपासून त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे गांधी भवनमध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे 4 नेते दाखल झाले। स्वतः उमेदवार अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर हे नेते गांधी भवनात आले होते। या 4ही नेत्यांनी तब्बल 2 तास काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली। या बैठकीत काँग्रेसकडून सपकाळ यांच्यासह विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील उपस्थित होते। या सगळ्या दरम्यान ही बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची अचानक एंट्री झाली। जरी या निवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेत दानवे यांना पाठिंबा दिला असला तरी गांधी भवन मधल्या बैठकीदरम्यान ठाकरे आणि सपकाळ यांच्यात 4 वेळा फोनवरून बोलणं झालं, तर रमेश चेन्नीथला आणि ठाकरे यांच्यातही 3 वेळा फोनवरून बोलणं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे काँग्रेसला मनवण्यामध्ये शिवसेनेला खूपच कष्ट करावे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आणि उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तिशः निर्णय आहे, त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो आणि ते समर्थन करत असतानाच आगामी काळामध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही उभे ठाकणार आहोत। अरे भाई आमचंही करून टाका। हा कोण पुढची परिषद आमची ना हो। चला एक फोटो पुढची परिषद तुमची, राज्यसभा आमची। चालेल चालेल, बसलेले बाप आहे राज्यसभेला। तुम्ही आमचा विरोध करून टाका। महाविकास आघाडीत काँग्रेसचं महत्व कमी होतंय का असा प्रश्न विचारला जातोय। या निमित्तानं काँग्रेसच्या माघारीच्या चर्चेला उधाण आले। राज्यसभेच्या निवडणुकीतून शरद पवारांसाठी माघार, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून सुनेत्रा पवारांसाठी माघार, विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवेंसाठी माघार। त्यातच महाविकास आघाडीतच फूट पडत असल्याचं चित्र पुढे आलं आणि उमेदवारी अर्ज भरेपर्यंत सस्पेन्स कायम राहिला। अखेर गुरुवारी शिवसेना नेते काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी गांधी भवनात पोहोचले। काँग्रेसने अटी शर्ती घालत उमेदवार देणार नसल्याचं सांगत माघार घेतली। माझं काल रात्रीच शिवसेनाशी बोलणं झालं होतं। माननीय उद्धवजींचा काल आदरणीय पवार साहेबांना फोनही आला होता। त्यामुळे शिवसेनेकडून आम्हाला कालच सांगण्यात आलं होतं। माननीय जयंत पाटील साहेबांशीही शिवसेनेचं बोलणं झालं होतं। आदरणीय पवार साहेबांना स्वतः उद्धवजींचा फोन आला होता आणि काल आम्हाला हे कळलं होतं आणि काल संध्याकाळपासून मीही काही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले आणि मला मनापासून आनंद आणि समाधान आहे की एका मताने, आमच्याकडे जेवढी मतं आहेत तेवढ्या मतांनी आज एक आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने
अंबादास दानवेजी आज विधान परिषदेवर जात आहे. चर्चा झाली, व्यवस्थित झाली. महाविकास आघाडीतर्फे श्री अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार. 28चा सुद्धा व्यवस्थित चर्चा झालेली आहे. आता काँग्रेसचे शिष्ट नेतृत्व, राष्ट्रवादीचं नेतृत्व आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उद्धवजी यांच्यामध्ये पुढच्या चर्चा होऊन सगळ्या वेळेला कुठलीही तडजोड झालेली नाही असा दावा जरी शिवसेना खासदार अनिल देसाई हे करत असले तरी आगामी विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकी एक जागा काँग्रेस लढवणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला जाहीरपणे पाठिंबा देणार असल्याचा दावा काँग्रेसमधले काही नेते करतायत आणि हा दावा कितपत खरा असणार हे त्यावेळच्या निवडणुकीवेळीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता जरी ही निवडणूक बिनविरोध पार पडणार असली तरी आगामी काळात काँग्रेसला अस्तित्व सिद्ध करण्यात आणि महाविकास आघाडी धर्म पाळण्यात राजकीय संघर्षाला सामोरं जावं लागणार हे मात्र नक्की. संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.